तर राज्यात कुणाचं सरकार येणार, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मतदानाची टक्केवारी यावर्षी मात्र वाढली आहे। त्यामुळे वाढलेली मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार ते पाहावं लागेल। महाराष्ट्रात 65.2% मतदान झालंय, तर 2019च्या विधानसभेला महाराष्ट्रामध्ये 61.13% इतकं मतदान होतं। 2019च्या तुलनेत 3.89% जास्त मतदान झालंय। त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे। तर 2019ची टक्केवारी आपण बघतो 61.13%, तर 2024 मध्ये 65.02% इतकं मतदान झालंय।